नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे। ज्या शेतकऱ्यांना, ज्या नागरिकांना आपल्याला दूध व्यवसाय करायचा असेल अशा शेतकऱ्यांना, अशा नागरिकांना 5 गायी किंवा 5 म्हशी मिळणार आहेत आणि यासाठी जे काही अनुदान असेल ते 11,35,180 रुपयाचं अनुदान हे दिले जाणार आहे। यामध्ये 50% ते 70% अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे, नागरिकांना दिली जाणार आहे। आता हे कागदपत्र कशा पद्धतीने लागणार आहेत, कागदपत्र आणि अर्ज कसा करायचा आहे आणि त्याचबरोबर जी काही संपूर्ण प्रक्रिया असेल ही संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे, नेमका लाभ हा कुणाला दिला जाणार आहे याची माहिती घेणारा हा व्हिडिओ। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्याती अनेक योजना राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, भूमिहीन शेतकऱ्यांसाठी चालू करण्यात आल्या होत्या। यामध्ये आपल्याला दुग्ध व्यवसायासाठी अनेक योजनेच्या माध्यमातून लाभ सुद्धा मिळाला असेल, परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 9 मार्च 2026 रोजी हा GR करण्यात आलेले, हे परिपत्रक काढण्यात आलेले। या परिपत्रकाच्या माध्यमातून 11,35,180 रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार आहे। आता यामध्ये जर आपल्याला दुधाचा व्यवसाय करायचा असेल, आपल्याला जनावरं जर घ्यायची असतील तर आपण 5 म्हशी किंवा 5 गायी घेऊ शकतो आणि त्यासाठी जे काही अनुदानाची रक्कम असेल ते आपल्याला 50% हे ओपनसाठी मिळणार आहे। तर SC कॅटेगरीतून जर असेल आपण तर अशा शेतकऱ्यांना 70% अनुदान, नागरिकांना 70% अनुदान दिलं जाणार आहे। आता जी काही गायीची किंमत किंवा म्हशीची किंमत असेल ती आपल्याला 1,00,000 रुपयाची सांगण्यात आलेली आहे। म्हणजे एका गायीची किंवा एका म्हशीची किंमत ही 1,00,000 रुपये असणार आहे आणि 5,00,000 रुपयाची आपल्याला गायी किंवा आपण म्हशी घेऊ शकतो। आणि जे काही उर्वरित अनुदान असेल, जी काही रक्कम असेल त्या अनुदानाच्या रक्कमेच्या अंतर्गत आपल्याला कडबा कुटी असेल, त्यानंतर गोठा असेल, त्यानंतर आपल्याला जे काही दूध काढण्यासाठी कॅटल्या वगैरे लागतात त्या कॅटल्या, आणि त्यानंतर जनावरांचं जे काही खाद्य साठवण करतो आपण त्याचं जे काही साठवण करणारे जे काही यंत्रणा असेल ती, आणि अशा पद्धतीने कोठा वगैरे सगळं अनुदानाची रक्कम आपल्याला सगळी मिळून अनुदानाची रक्कम 11,35,000 रुपये आणि 35,180 रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार आहे। आता यामध्ये कागदपत्र काय लागणार आहेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पहिली अट म्हणजे शेतकऱ्यांकडे किंवा नागरिकांकडे 1 एकर जमीन असली पाहिजे। एका एकराच्या कमीत 1 एकर, तर जास्तीत जास्त 5 एकर असेल तरीही चालेल आणि 10 एकरचा असेल तरी चालेल। आणि जर काही शेतकऱ्यांकडे जमीनच नसते, म्हणजे तो शेतकरी भूमिहीन असतो, अशा देखील शेतकऱ्यांना यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। त्याला भाडे तत्वावरती आपल्याला 5 वर्षाचा करार करणं बंधनकारक असणार आहे। स्टॅम्प पेपरवरती आपल्याला 100 किंवा 500 रुपयाचा बाउंडवरती आपल्याला कोणाचं तरी शेत हे 5 वर्षासाठी करारपत्राने केलेलं आहे असं दाखवणं बंधनकारक असणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर हा नागरिक किंवा जे काही शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांकडे अनुभव प्रमाणपत्र असणं महत्वाचं असणार आहे। आणि जर अनुभव प्रमाणपत्र आपल्याकडे नसेल तर आपल्याला अनुभव प्रमाणपत्र किंवा प्रशिक्षण घेणं हे बंधनकारक असणार आहे। आता SBI बँकेच्या माध्यमातून सुद्धा प्रशिक्षण आपल्याला दिलं जाते, राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला प्रशिक्षण दिलं जाते। हे प्रशिक्षण घेतलेलं प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला लागणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्ड सुद्धा लागणार आहे, त्याचबरोबर तुमचं बँकेचं पासबुक सुद्धा लागणार आहे। आणि त्याचबरोबर जर तुम्ही बचत गट असेल तुमच्याकडे तर अशा महिलांसाठी बचत गटाचं प्रमाणपत्र लागणार आहे, त्या महिलेला सुद्धा यामध्ये सहभाग घेता येणार आहे। ओपन कॅटेगरीतील नागरिकांना सुद्धा सहभाग घेता येणार आहे आणि SC असेल किंवा इतर कोणतीही कास्ट असेल अशा सर्व नागरिकांना यामध्ये सहभाग घेता येणार आहे। अशा पद्धतीने ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत 11,35,180 रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार आहे। यामध्ये कडबा कुटे असेल किंवा जे काही जनावरांसाठी लागणारे साहित्य असेल हे सर्व साहित्य आपल्याला घेता येणार आहे। 5 म्हशी किंवा आपण 5 गायी कोणत्याही घेऊ शकतो। यामध्ये आपल्या जे काही गायी असतील ते संकरित गायी सुद्धा आपण घेऊ शकतो, जर्सी गायी सुद्धा घेऊ शकतो किंवा गिरगाई सुद्धा आपण घेऊ शकतो, किंवा आपले जे काही गावरान म्हशी असतात किंवा गावरान जे काही गायी असतील ते सुद्धा आपण घेऊ शकतो। आणि त्या गायीचं किंवा म्हशीचं दूध हे 5 ते 6 लिटर निघलं पाहिजेत असं देखील याच्यामध्ये अट टाकण्यात आलेले आहे। आणि जे काही कागदपत्र असतील त्याचा अर्ज आपण करू शकतो। अर्ज ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यानंतर त्याची पडताळणी किंवा कागदपत्र आपल्याकडून घेतली जातील पशु विभागाच्या माध्यमातून किंवा दुग्ध विभागाच्या माध्यमातून, आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये सहभाग दिला जाणार आहे। आणि यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून ओपनसाठी 50%, तर SC कॅटेगरीसाठी 70% अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि जर आपल्याला याच्या व्यतिरिक्त जर कर्ज लागेल तर ते कर्ज सुद्धा आपण बँकेच्या माध्यमातून घेऊ शकतो।
आणि त्याचबरोबर जर तुम्हाला कुक्कुटपालन जर करायचं असेल तर त्याची देखील तरतूद करण्यात आलेली आहे. आपण कुक्कुटपालन सुद्धा करू शकतो, गावरान असो किंवा मग जे काही संकरित असेल ते संकरित सुद्धा आपण करू शकतो. अशा पद्धतीने एक महत्त्वाचा निर्णय 9 मार्च 2026 रोजी काढण्यात आलेला आहे. आणि या या GR च्या माध्यमातून शेतकऱ्यांना किंवा अल्पभूधारक शेतकरी असेल किंवा जास्त जमीन असणारा शेतकरी असेल अशा सर्व शेतकऱ्यांना, नागरिकांना यामध्ये सहभाग घेता येणार आहे. विधवा महिला असेल तर त्याचं जे काही प्रमाणपत्र असेल ते लागेल. आणि जर एखादा व्यक्ती अपंग असेल तर त्याचं UID जे काही प्रमाणपत्र असेल ते सुद्धा लागणार आहे. अशा पद्धतीने सगळे लोक यामध्ये सहभाग घेऊ शकतात. त्याची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अशा पद्धतीने कागदपत्र तयार करा. नक्कीच आपल्याला याचा लाभ मिळणार आहे. जय शिवराय.